आज आपण मेमरी इंटरफेसिंग शिकणार आहोत. याच्या आधी आपण बरेचसे प्रोग्राम घेतले, म्हणजे इव्हन नंबर, ऑड नंबर, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह नंबर्स. आता याच्यामध्ये मेमरी इंटरफेसिंग शिकायचं. मेमरी इंटरफेसिंग म्हणजे काय, की आपण ऍक्च्युअली इंटरफेसिंगचा अर्थ काय होतो, की एक्सटर्नल डिव्हाइसेस कनेक्टेड टू मायक्रोकंट्रोलर. जसं तुमच्या मोबाईलला तुम्ही जे वेगवेगळे डिव्हाइसेस कनेक्ट करता, जसं तुम्ही हेडफोन कनेक्ट करता, चार्जर कनेक्ट करता, ब्लूटूथ कनेक्ट करता, तसंच इथं आपण 8051 ला काय करणार आहे, एक्सटर्नली मेमरी कनेक्ट करणार. ऍक्च्युअली आपण 8051 ला बऱ्याच गोष्टी कनेक्ट करू शकतो, जसं डीसी मोटर आहे, स्टेपर मोटर आहे, एलसीडी डिस्प्ले, एलईडी डिस्प्ले. तसंच इथं आपल्याला काय करायचं आहे, मेमरी कनेक्ट करायची, म्हणजे मेमरी एक्सटर्नली त्याला वापरायची. आता बऱ्याच वेळा काय होतं, तुमचा दिलेला डाटा आहे तो अनअवेलेबल असतो, म्हणजे अनअवेलेबल म्हणण्यापेक्षा कमी पडतो किंवा इनसफिशियंट असतो. अशा केसमध्ये तुम्हाला सफिशियंट डाटा प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो, एक्सटर्नली मेमरी कनेक्ट करतो. एक्सटर्नली मेमरी कनेक्ट करण्यासाठी काही रूल्स असतात, काही रेग्युलेशन्स असतात. त्यापैकी अशा दोन टाइप्स, ऍब्सोल्यूट डिकोडिंग आणि लिनियर डिकोडिंग. पहिली तुम्ही गोष्ट समजून घ्या की मेमरी इंटरफेसिंग करायचं म्हणजे नक्की काय करायचं. आता जसं 8051 मध्ये तुमचे 16 बिट ऍड्रेस लाईन्स असतात आणि डेटा लाईन्स किती असतात, 8 बिट डेटा लाईन्स असतात. जेव्हा जेव्हा तुम्हाला मेमरी इंटरफेस करायचे आहे त्या क्षणाला आपल्याला ऍड्रेसिंग लाईन्स लागतात. ठीक आहे. आता सपोज मला नाही का काय करायचंय, ऍड्रेसिंग लाईन कशा डिसाइड करायच्या. बेसिकली ऍड्रेसिंग लाईन डिसाइड करताना तुम्हाला किती बाइट मेमरी इंटरफेस करायची हे माहिती असलं पाहिजे. जसं तुम्हाला सांगितले की 1 किलोबाइट मेमरी इंटरफेस करायची. 1 किलोबाइट म्हणजे काय झालं, 1000 बिट झाला, बरोबर. 1000 बिट हे तुमचं आयडियल व्हॅल्यू. आयडियल म्हणजे आपण कन्सिडर केली. प्रॅक्टिकली तुमचा किती असतो तो व्हॅल्यू, तर तुम्ही जर 2 to 10 केलं तर किती मिळते तुम्हाला. तसं आता इथे बघा आपण 1024. तर ह्याच्यामध्ये काय होतं, 1000 बिट हे तुमचे आयडियल व्हॅल्यू झाले, प्रॅक्टिकल मिळते तुम्हाला 1024. ठीक आहे. तसंच इथं सुद्धा तुम्हाला बघा, आपल्याला काय करायचंय, 2 किलोबाइट मेमरी इंटरफेस करायची. तर हाऊ मेनी ऍड्रेस लाईन्स आर रिक्वायर्ड टू इंटरफेस 2 किलोबाइट, असं लक्षात. आपण उलटा प्रश्न आपल्यालाच विचारायचा की मला जर 2 किलोबाइट मेमरी इंटरफेस करायची असेल तर हाऊ मेनी ऍड्रेस लाईन्स आर रिक्वायर्ड टू इंटरफेस टू 8051. मग आता बघा आपल्याकडे एकूण किती ऍड्रेस लाईन्स आहेत, 16. आता मी जर 2 to 11 केलं तर मला व्हॅल्यू किती मिळते, 2048, बरोबर. याचाच अर्थ काय झाला, हाऊ मेनी ऍड्रेस लाईन्स आर रिक्वायर्ड, 11. तर आपण काउंटिंग कुठून स्टार्ट करतो, 0 पासून. मग ऍक्च्युअली याला किती ऍड्रेस लाईन्स लागणार, 0 to 10. ठीक आहे. आता आउट ऑफ दॅट A0 to A7 काय असतात, लोअर बाइट असतात, आणि A to A15 काय असतात, हायर बाइट असतात. त्याच्यापैकी आता आपल्याला इथे 0 to 10 वापरले, म्हणजे A0 to A7 काय झाल्या, तुमच्या लोअर बाइट झाल्या. आणि पुढच्या आता आपण एकूण किती वापरतोय, 0 to 11 वापरतोय. तर 8, 9 आणि 10 हे तुमच्या किती बाइट झाल्या, हायर बाइट झाल्या. ठीक आहे. म्हणजे आता तुम्ही 16 पैकी किती यूज केले, ऍक्च्युअली 10 यूज केले. पेंडिंग किती राहिल्या, तर 11, 12, 13, 14 आणि 15 राहिल्या. ठीक आहे. म्हणजे 5 ऍड्रेस तुमच्याकडे शिल्लक आहेत, लिमिटेड आहेत. तर मग त्या शिल्लक ऍड्रेस लाईन पैकी तुम्ही 3 ऍड्रेस लाईन कशासाठी वापरणार, चिप सिलेक्ट साठी. चिप सिलेक्ट म्हणजे काय, की याच्यामध्ये अशा नंबर ऑफ चिप्स असतात की ऍक्च्युअली कोणत्या चिप मध्ये डाटा तुम्हाला लोड करायचा आहे त्याचा ऍड्रेस पण तुम्ही त्याला द्यावा लागतो. मग आता इथे तुम्हाला बघा किती पेंडिंग राहिल्या तुमच्याकडे, 3. तर 2 to 3 म्हणजे किती झाल्या, 8. तर अशा तुम्हाला 8 चिप्स अवेलेबल आहेत. त्या कोणत्याही 8 चिप पैकी तुम्ही डाटा लोड करू शकता. पण कोणत्या चिप मध्ये डाटा लोड करायचा आहे यासाठी त्याला ऍड्रेस द्यावा लागतो. मग 2 to 3 म्हणजे अंडर हाऊ मेनी कंडिशन्स आर देयर, 8 कंडिशन्स आर देयर फ्रॉम 0 to 7. म्हणजे रिस्पेक्टिव्ह चिप तुम्हाला यूज करायची आहे, त्याचा रिस्पेक्टिव्ह ऍड्रेस तुम्हाला कोणाला द्यावा लागेल, या ऍड्रेस लाईन्सला द्यावा लागेल. ठीक आहे. म्हणजे ह्या 3 ऍड्रेस लाईन्स गेल्या, राहिल्या किती तुमच्याकडे आता, 2. त्यातल्या A14 आणि A15 या कशासाठी वापरले जातात, ग्लोबल इनपुट साठी. ग्लोबल इनपुट म्हणजे काय, डायरेक्टली एनेबल इनपुट. जोपर्यंत तुम्हाला मायक्रो कंट्रोलर किंवा रिस्पेक्टिव्ह चिप किंवा रिस्पेक्टिव्ह
डिव्हाइस तोपर्यंत तुमचा ऑन होत नाही तोपर्यंत तुम्ही इंटरफेसिंग करू शकता का? नाही. तर ते एनेबल करण्यासाठी, ते ऑन करण्यासाठी जे दोन इनपुट वापरले जातात त्याला म्हणायचं ग्लोबल इनपुट. पण आता हे डिपेंड आहे कशावर, की आता हे आपण हे कसलं कॅल्क्युलेशन केलं 2000 म्हणजे 2 किलोबाइट साठी. तुम्ही जर 4 किलोबाइट मेमरी यूज केली तर तुम्हाला किती ऍड्रेस लाईन्स लागणार आहे? 2:12. म्हणजे तुम्हाला 0 to 11 काय झाल्या तुमच्या ऍड्रेस लाईन्स लागल्या. त्याच्यापैकी 12, 13, 14, 15 किती राहिल्या? 4. 4 पैकी 3 कशाला गेल्या? सिलेक्ट चिप सिलेक्ट साठी. एक राहिली तुमची ग्लोबल इनपुट साठी. ठीक आहे. हे डिपेंड आहे की कोणता ऍड्रेस लाईन म्हणजे किती मेमरी तुम्हाला इंटरफेस करायची त्याच्यावरून तुम्ही ऍड्रेस लाईनचे कॅल्क्युलेशन करणार. ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की व्हॉट इज मीन बाय ऍब्सोल्यूट डिकोडिंग आणि लिनियर डिकोडिंग. आता ह्या दोन केस मध्ये असं आहे बघा, जेव्हा आपण समजा 4 किलोबाइट मेमरी आपण यूज करतोय, हा 0 to 11 ह्या ऍड्रेस लाईन्स तुम्ही ऍक्च्युअली मेमरी इंटरफेसिंगला लागल्या. पण ज्या उरलेल्या आहेत म्हणजे कोणत्या 12, 13, 14, 15 ह्याच्या काय 4 लाईन्स आपल्या राहिल्या. ह्या सगळ्या रिमेनिंग किंवा पेंडिंग ज्या ऍड्रेस लाईन सगळ्या जर आपण यूज केल्या इंटरफेसिंग साठी तर त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट डिकोडिंग. आणि 4 पैकी जर तुम्ही एकच यूज केली चिप सिलेक्ट साठी तर त्याला मी काय म्हणणार? लिनियर डिकोडिंग. हा मेन फरक आहे. इथं बघा डायग्राम वरून पण तुम्हाला रिअलाइज होईल. इथं बघा आपण काय केलंय 4 किलोबाइट मेमरी वापरली. हाऊ मेनी ऍड्रेस लाईन्स आर रिक्वायर्ड? 12. आउट ऑफ दॅट A0 to A11 आपण ऍड्रेस लाईन्स कनेक्ट केल्या. आता याच्या आपण डिटेलिंग पण घेणार आहे पण आता सध्या हे बेसिक चाललंय. नंतर बाहेर चिप सिलेक्ट आहे त्यासाठी A12, A13, A14 कशासाठी गेल्या? चिप सिलेक्ट साठी. A15 कशासाठी गेली? ग्लोबल इनपुट साठी. आणि RD बार WR बार म्हणजे काय? रीड डाटा आणि राईट डाटा. एका वेळी तो रीड करेल किंवा राईट करेल. एका वेळी दोन्ही ऑपरेशन्स करेल का? नाही. समजलं का? तर ह्याला म्हणायचं. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे की ALE ह्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जे त्याचं फंक्शन जे आहे ते म्हणजे ALE आहे. तर ALE चा फुल फॉर्म काय? ऍड्रेस लॅच एनेबल. मग ह्याच्यासाठी तो डिसाइड करतो की तुमचा ऍड्रेस सेंड होणार आहे का डाटा सेंड होणार आहे. If it is this pin is equal to 1, then it will send address. And if it is 0, then it will send data. तर ह्याच्यामध्ये ही तुमची मल्टीप्लेक्स बस असते AD0 to AD7. मग ते फर्गेशन करण्यासाठी डिफाइन करण्यासाठी ही ALE पिन महत्त्वाचा रोल पार्टिसिपेट करते. त्याच्यामध्ये ह्याच्या कंडिशन वरून ठरवलं जातं की ऍड्रेस सेंड होतोय का डेटा सेंड होतोय. ठीक आहे. समजलं हे डिटेलिंग सगळं व्यवस्थित?